बघा त्या सर्वेच्या 80 की 83 बरं का, त्या सर्वेचा सुरनळा करा आणि ज्यांनी केलेत ना त्यांच्यात. संजय राऊत म्हणाले, ज्या कंपन्यांनी सर्वे केला तो सर्वे त्या कंपनीच्या हातात घाला. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल उद्या 23 तारखेला लागणार आहे. या अगोदर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, लोकसभेला आपण पाहिले ज्या कंपन्यांनी भाजपचा सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये भाजपच्या 400 जागा निवडून येणार होत्या, परंतु भाजपला लोकसभेमध्ये बहुमत देखील मिळालं नाही. या कंपन्या ज्या सर्वे काढतात महायुतीचं सरकार येणार, त्यांना अगोदरच पैसे दिलेले असतात, त्यानुसार ते सर्वे लोकांसमोर आणतात. हा पुढे नेमकं संजय राऊत काय म्हणाले, उद्या कोणाचं सरकार येईल आणि कोणाचे जास्त आमदार निवडून येतील. 160 जागा आम्ही जिंकतो. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ, नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील. इतके ते क्रूर आणि निर्घृण लोक आहेत. ते गौतम अडाणीला घाईघाईत मुख्यमंत्री. बघा त्या सर्वेच्या 80 की 83 बरं का, त्या सर्वेचा सुरनळा करा आणि ज्यांनी केलेत ना त्यांच्यात हातात घाला. सर्वे आणि हातात. हे सर्वेवाले जे आहेत ते पेड लोक असतात सगळे. आम्ही पण त्या सर्वेवरती विश्वास ठेवत नाही पहिल्यापासून. हरियाणामध्ये काय झालं, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला 5 जागा मिळणार नाही, 40 जागा जिंकले. मोदींना 400 जागा मिळणार, बहुमत सुद्धा मिळालं नाही. लोकसभेला महाविकास आघाडीला आम्हाला 10 जागा मिळणार नाही, 31 जागा जिंकलो. सर्वेच्या 80 की 83 आणि आम्ही महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकून 160 किमान. आम्ही काल सगळे एकत्र बसलो. साधारण महाराष्ट्रभरातला निवडणुका, मतदान, कौल या संदर्भात मी, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई होते सोबत आमच्या. आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात आलं आमच्या की 160 जागा आम्ही सहज जिंकतोय महाविकास आघाडीने. 160 जागा जर आम्ही जिंकतो, हे सर्वे कोणी आणि कसे केले? एका कुठले एक्झिट पोल, कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात. आमचा विश्वास नाही. आम्ही 26 तारखेला सरकार बनवतो आहे. ज्या प्रकारे काल बैठक झाली, असं कळतं की काही अपक्ष बंडखोर आहेत त्यांना सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न इनपुट देऊ शकते किंवा त्यांची क्षमता नाही. बघा, ती सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील, आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील, आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत, कम्युनिस्ट निवडून येत आहेत. जीवा पांडू गावित निवडून येत आहेत, विनोद निकोले डहाणूला निवडून येतात, शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत, समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात. हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत. याशिवाय काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात. त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी, 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत. हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या. जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष, अपक्ष वगैरे लोकांना. अचानक वाढ होते. कुठे 4% होते, काही राज्यामध्ये हरियाणामध्ये 6% वाढ झाली, लोकसभेलाही झालं. हा काय खेळ आहे? निवडणूक आयोगाने समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक 2-4% कसे वाढतात आणि मग 2-4%च्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात. हा एक जो खेळ आहे, एकदा निवडणूक आयोगाचे जे 3 वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर, त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला.